आज आपण पाहणार आहोत 2 प्रकारचे मोदक जे झटपट घरच्या घरी बनवू शकतात. चला तर मग. सर्वप्रथम पॅन घेतलाय. पॅनमध्ये साधारणतः अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे. दूध हे म्हशीचं घेतलं तर मोदक आणखीन चांगले होतील. गाईचं घेतलं तरी पण चालणार आहे. मी इथं म्हशीचंच दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. दुधाला उकळी आली की असं हे दूध सतत हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून ते खाली भांड्याला चिकटणार नाही. साधारणतः थोडंसं दूध घट्टसर होत आलं की मग याच्यामध्ये 100 ग्रॅम पनीर घ्यायचं आणि ते चांगलं खिसून मग दुधामध्ये मिक्स करायचं. जेव्हा आपण पनीर घालतो त्यानंतर तुम्हाला सतत हे ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर पनीर खाली चिटकू शकतं. हे घातल्यामुळे दूध लवकर घट्टसर होणार आणि आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये दूध हवं आहे त्या कन्सिस्टन्सीपर्यंत दूध लवकर पोचणार. असं साधारणतः 6 ते 8 मिनिटं तुम्ही हलवत राहायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घालायची. सतत चमचा ढवळत राहायचा आणि ही मिल्क पावडर पूर्णपणे दुधामध्ये विरघळेल तोवर चमचा ढवळत राहायचा. फक्त एवढंच लक्ष द्यायचं की दूध कुठे खालच्या साईडला लागू नये, भांड्याला लागू नये, नाहीतर करपल्याचा वास येऊ शकतो. अशा प्रकारे हे सतत तुम्ही दूध ढवळत राहा. तुम्ही पाहू शकता इथे की दूध हे हलकं हलकं घट्ट होत आहे आणि ज्या प्रकारे आपण बासुंदी बनवतो त्याच पद्धतीने आपण हे दूध बनवायचं आहे. जसं जसं दूध घट्ट होत जाणार तसं हे दुधामध्ये बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला. ते बुडबुडे अंगावर उडू शकतात, त्यामुळं थोडंसं सांभाळूनच हे दूध सतत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम सुंदर असं घट्ट दूध झालेलं आहे. हे सतत ढवल्यामुळं साईडला अजिबात लागलेलं नाही आहे. कडासारख्या सोडवत जायच्या आणि दूध पूर्णपणे सारखं हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता हे साधारणतः रबडी ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीच्या स्टेजला हे आलेलं आहे. नंतर एक साधारणतः 2 मिनटं आपण हे गॅसवर ठेवलं तर ते आणखीन थोडं घट्ट होणार. ही अशी कन्सिस्टन्सी आली की मग त्याच्यामध्ये 1 चिमूटभर केसर घालावे, म्हणजे त्याने रंगसुद्धा खूप सुंदर येतो, आणि 1 चिमूटभर ची पावडर घालावी, म्हणजे सुगंधही खूप सुंदरचा येतो. हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करायचं. मिक्स करून झालं की सतत त्याला चमच्याने ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर ते खाली चिकटणार. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं हे घट्टसर झालेलं आहे. हे या कन्सिस्टन्सीला एवढं घट्ट झालं की तुम्ही या पद्धतीने कलाकंद सुद्धा बनवू शकता. याच्यामध्ये गोडवा आणण्यासाठी तुम्ही साखर वापरू शकता किंवा गुळही घालू शकता. मी इथं साखर वापरलेली आहे. साधारणतः 1/4 कप मी साखर घेतलेली आहे आणि साखर अशी पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायची. चांगली साखर मिक्स व्हायला पाहिजे. हे जे मिश्रण आपण बनवतो आहे त्या मिश्रणाचे तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवू शकता. हे मिश्रण तुम्ही एका चौकोनी भांड्यामध्ये सेट करून त्याची बर्फी बनवू शकता. हे मिश्रण थंड झालं की तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये घालून त्याच्यावर तुम्ही पोळ्यासुद्धा बनवू शकता. गोड पोळ्या होईल. मुलांना ह्या गोड पोळ्या खूप आवडतात. तुम्ही पाहू शकता आता हे एकदम पूर्ण साखर विरघळलेली आहे आपली आणि हे एकदम ॲक्युरेट स्टेजला पोचलेले आहे. कलर सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. आपण जे त्याच्यामध्ये केसर घातले त्या केसरमुळे हलकासा येलोइश कलर असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे मिश्रण तुम्ही एक वेगळ्या ताटामध्ये काढून घ्या आणि हे थंड करायला ठेवा. थंड करायला तुम्ही फॅन खाली सुद्धा ठेवू शकता किंवा असंच रूम टेम्परेचरला थंड झालं तरी पण चालणार आहे. थोडंसं ताटामध्ये सगळं मिश्रण पसरून ठेवा व्यवस्थित आणि चांगलं थंड होऊ द्या. मिश्रण जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण साईड बाय साईड त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, तर आपण ड्रायफ्रूट्सचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. मी इथं जे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याच्यामध्ये काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. तर काजूचे एकदम बारीक बारीक स्लाइस आहेत. माझ्याकडे हा स्लायसर आहे, तर ह्या बारीक बारीक स्लाइसेस मी करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून मोदक जेव्हा आपण करणार तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतील. तुम्हाला हवं तर तुम्ही कुटून पण घेऊ शकता. तुम्हाला जी आवडीचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही ते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये घालू शकता. हे अशा प्रकारे मी हे काजूचे स्लायसेस एकदम बारीक करून घेतलेले आहेत आणि आपले मिश्रण थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी काजूचे सगळे हे तुकडे घातलेले.
तुम्ही याच्यामध्ये बदामाचे पण तुकडे घालू शकता, पण तुम्हाला ते बारीक करणं गरजेचं आहे. आणखी ना तर ते आपण जेव्हा मोदक साच्यामध्ये घालणार तर ते बदामाचे तुकडे बाहेर येऊ शकतात आणि मोदकाला व्यवस्थित आकार येणार नाही. असे काजूचे तुकडे घालून पूर्ण सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. छान असं गोल्डन कलर आलेला आहे. आणि नंतर ना मिश्रण एकजीव झालं की असा हा मोदकाचा साचा तुम्ही घ्या. त्याला थोडंसं हलकंसं तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावून घेऊ शकता. तूप लावलं साच्याला. त्याच्यानंतर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही आतमध्ये, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स बाहेर दिसायला हवेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही तिथे साच्यामध्ये असे ठेवून घ्या. मी ह्याच्यामध्ये पिस्त्याचे छोटे छोटे काप घेतलेले आहे. आणि मग हा साचा पूर्णपणे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्या मिश्रणाने साचा हा पूर्ण व्यवस्थित दाबून भरून घेतलेला आहे. थोडंसं घट्ट दाबून घेतलं, बोटाने हलक्याशा हाताने दाबून, जागा असेल तर आणखीन मिश्रण थोडं त्याच्यामध्ये भरायला पाहिजे. व्यवस्थित दाबून झालं की सुंदर असा आपला हा मोदक तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये हे पिस्त्याचा एक छानसा तुकडा वरती दिसतोय. दिसायला एकदम सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे. इन्स्टंट मोदक, साधारण 10 मिनिटं पण लागली नाही आपल्या हा मोदक बनवायला. छान असे मोदक रेडी आहे. रोज रोज तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवणं पॉसिबल नसेल तेव्हा तुम्ही हे झटपट असे इन्स्टंट बनणारे मोदक तुम्ही बनवू शकता आणि गणपती बाप्पाला आपल्या नैवेद्य म्हणून दाखवू शकता. मोदकांना मी केसर लावलेला आहे बाहेरनं, त्यामुळे दिसायला एकदम अप्रतिम दिसत आहे. माझ्या अशी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. दुसरी रेसिपी आपण पाहणार आहोत. ही पूर्ण सगळ्या जे सीड्स आहेत, ड्रायफ्रूटचे सीड्स आपण म्हणतो, त्या सीड्सपासून बनवलेले मोदक आहेत. ही तर रेसिपी हार्डली 5 मिनिटामध्ये बनते. तर आपण ही रेसिपी पाहूया आता. पंपकिन सीड घेतलेलं आहे. प्रमाण तुम्ही ठरवा. साधारणतः सर्व सीड्स हे एकाच प्रमाणामध्ये घ्या. नंतर पाईन सीड, हे सनफ्लावर सीड आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे तुकडे पण करून घेऊ शकता. हे आपण पांढरे तीळ घेतलेलं आहे, तुम्ही काळा तीळ पण यूज करू शकता. नंतर जवस आहे. सगळे हेल्दी हे शेंगदाणे आहेत. भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाणे असेही घेऊ शकता. मी त्याचं थोडंसं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. तुम्हाला आणखीन जर आवडीचे कुठले सीड्स असतील, हेल्दी मोदक मुलांसाठी बनवायचे असतील, गणपती बाप्पाला प्रसाद झाल्यानंतर मुलंच हे खाणार आहेत, तर सगळ्यांसाठीच हा हेल्दी मोदक आहे. खरं तर 3 ते 4 मिनिटं हे भाजून घेतलं असं की मग हे मिश्रण आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही ना, तर तीळ सगळे वरती उडणार. तर ह्या मिश्रण ह्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. हलकंसं मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. सगळे सीड्स हे थंड झाले की मग ह्याच्यामध्ये साधारणतः 2 चिमूट आपण वेलची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मनुके पण घालू शकता किंवा खजुराचे तुकडे पण घालू शकता. नंतर 2 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये मध घातलेला आहे. मधाच्या ऐवजी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुळाचा पाक करून पण हे मोदक होऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये विरघळलेलं चॉकलेट्स घालून सुद्धा हे मोदक एकदम छान उत्तम असे होते. आणि मध घातल्यानंतर हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं. छान असं व्यवस्थित सगळ्या ज्या बिया आहेत आपल्या ह्या हेल्दी बिया, या सगळ्या बियांना आपला हा मध चांगला लागायला पाहिजे, जेणेकरून ते चांगलं बाइंड होणार. मध हे बाइंडिंगचं काम करतं आणि नॅचरल असल्यामुळं ते आपल्याला हेल्दी पण आहे आपल्या शरीरासाठी. नंतर आपण मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्या साच्यामध्ये थोडंसं ग्रेसिंग करायचं. गाईचं किंवा म्हशीचं कोणते काही तूप अवेलेबल असेल ते तूप आपल्याला लावायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि मग आपण जे मधाचा आणि ज्या आपल्या हेल्दी बिया आहेत त्या बियांचं जे मिश्रण आहे हे मिश्रण साच्यामध्ये घालून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. पूर्णपणे गच्च भरायचं आहे. बघायचं की जर बिया तुम्हाला असं वाटत असेल की खूप मोठ्या मोठ्या वाटत आहेत, साचा छोटा आहे आपला, तर तुम्ही त्या बियांचं हलकंसं भरड पण करून तुम्ही हे मोदक करू शकता. ते त्या पद्धतीने बनवलेले मोदक पण अतिशय उत्तम होतात. तुम्ही तर पाहू शकता की मी एकदम आतमध्ये सारण व्यवस्थित भरलेलं आहे, जे बियांचं जे सारण आहे ते. आणि आपला हा मोदक रेडी.
झटपट बनणारा 5 मिनिट पण लागले नाहीत आपल्याला हे मिश्रण बनवून मोदक बनवण्यासाठी. आपला हा झटपट बनणारा मोदक, जो दिसायलाही अतिशय सुंदर आणि गणपतीला रोज रोज एकाच प्रकारचे मोदकाचं नैवेद्य दाखवण्यापेक्षा हे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे आपण नैवेद्य दाखवू शकतो. मुलांनाही हा मोदक आवडेल. असे आपण झटपट बनणारे असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिलेत. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.